नमस्कार मित्रांनो, एक मैदान झालं होतं काल कोरेगावकरांचं मैदान झालेलं आणि त्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातून एक कोरेगाव भागातून, सातारा भागातून, कराड भागातून, सांगली भागातून, खटाव भागातून, वडूज भागातून अगदी माळशिरसपासून बैल आली होती. ओपनचं असं भव्य दिव्य असं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं टॉपच्या गाड्या पळाल्या आणि तिथं बकासूर आलेला. आणि की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये काय कमाल झाली. आणि नक्कीच तुम्ही बघितलं चांगले चांगले गट काहीतरी 54-55 बहुतेक पळाले, सुट्टे निकाल आले. परंतु एक चर्चेचा विषय असा ठरलेला होता. नक्की कोणता चर्चेचा विषय असा ठरलेला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सेमी क्रमांक 2 का 3 होता, मला आठवेना, सांगा मला कमेंट्समध्ये. आता काय झाले काल त्या विजयामध्ये हुरळून एवढं गेलो की ते काय समजलं नाही. परंतु सेमी होता बकासूर आणि मुळीकवाडीकरांचा राजा ही जोडी होती सेमीफायनलला. आणि त्याच्याच शेजारी गाडी होती, टॉपची गाडी म्हटलं तरी हरकत नाही आहे, तळमोलेकरांचा निशाण आणि त्याच्यासोबत पळाला होता भोरकरांचा सिकंदर. आटी आणि तटीचा सामना तुम्ही बघितला सेमीला होता. गाड्या सुटल्या होत्या खालनंच आणि काय पुढे गाडी गेली असं वाटलं तर बकासूर हारल्यात जमाचा आहे. परंतु बघितलं बकासूर 100 फुटात, जसा सर्जा 200 फुटात आहे तसा बकासूर 100 फुटात आहे बरं का. काय निकाल, गाडी काय वडली बकासूरनं गाडी. आणि नक्कीच असं बंद महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे बरं का. मी काही बोलत नाही आहे, अगदी मी बकासूर फॅन्स जरी असलो परंतु एखाद्या गाडीवरती अन्याय म्हणू शकत नाही आहे. अन्याय झाला नाही, ती गाडी पळाली. परंतु नियम काय सांगतोय की जर सेमीला जर 2 गाड्यांचा सामना निकाल झाला तर त्यांचं संगणमत होतं. संगणमत नाही झालं तर दोन्हीतली एक गाडी पळू शकते. आता गाडी कशी पळाली बकासूरची असं सांगतोय, कारण की फाटी ज्या आहेत त्या मोकळ्या होत्या, शिल्लक होती, त्याच्यामुळे ती गाडी पळवण्यात आली. आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली नक्की सेमी बकासूरचा निकाल सिकंदर आणि निशांतचा होता. एक सगळ्या महाराष्ट्रामधून चर्चा होते. माझ्या व्हिडिओमध्ये कालच्या भागात तुम्ही कमेंट्स सांगतायत, तिथं सगळ्या चर्चा होतात की सगळे सांगतायत की नाही सिकंदरवर अन्याय झाला आणि निशांवर अन्याय झाला, कारण की ती गाडी बकासूरची हरवली होती त्यांनी. आणि नक्कीच आता काय शेवटी निर्णय त्यांचा होता, निर्णय त्यांनी योग्य घेतला आहे. आता शेवटी त्यांनी विचार विनिमय करून नियम जे काय असतील त्या नियमाच्या आधारातून ती गाडी पळवण्यात आली होती बकासूरची आणि राजाची. परंतु सगळ्यांना असं वाटतंय की सिकंदरनं गाडी ती मारलेली होती, परंतु ड्रोन चेक केले, व्यवस्थित चेक केल्याशिवाय असं निकाल देऊ शकत नाहीत. कारण की आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ लोक आहेत, तिथे कॅमेरे आहेत, CCTV सगळे आहे तिथं आणि त्याच्यात ते सगळं दिसलेलं आहे. त्याच्यामुळे बकासूरच्या गाडीला निकाल दिला होता. आणि निकाल बकासूरचा जो पाय आहे तो पुढं होता बरं का. आणि नक्कीच फॅन्स नाराज आहेत, पण नाराज होऊ नका. शेवटी कसं असतं, खेळ आहे, खेळामध्ये हार आणि जीत होत राहते. शेवटी आता निर्णय त्यांनी तो दिला आहे, तो मान्य करावाच लागतो. हा विषय चालला आहे सेमीचा विषय चालला आहे. तो सेमीमध्ये जी बकासूरची लढत झाली होती सिकंदरसोबत, त्या लढतीमध्ये सिकंदर असं वाटतं सिकंदरनं बाजी मारली, परंतु नाही, बकासूरचा जो पाय आहे तो पुढे होता, त्याच्यामुळे गाडी सामना आहे. त्याच्यामुळे असं वाटतंय की त्याच्यामुळे तो निकाल जो आहे तो बकासूरच्या गाडीला देण्यात आलेला होता. बाकी काय नाही, एवढंच होतं माझं म्हणणं आहे. ते व्हिडिओ आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.